नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या SK टेलर यूट्यूब चॅनलवर। आज आपण फुगाबाही कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथं माझ्या बाहीची उंची आहे 10.25 इंच आणि 10.5 इंच रुंदी आहे। चाळीस छातीचा ब्लाउज आहे हा। आणि ही फुगाबाही बनवत असताना आपल्याला आपल्या रेग्युलर बाहीपेक्षा अर्धा इंच बाही जास्त घ्यायला लागते, कारण इथं बाही कट होते। पाव इंच दोन्हीकडे असं अर्धा इंच एक्स्ट्रा लागते आपल्याला। तर हा आहे माझ्या साडीचा काठ आणि हा ब्लाउजचा कपडा आहे। तर साडीचे काठ आपल्याला मोजून बघायचे। तर काठ माझे 3.25 इंच होत आहेत आणि दोन्ही साईडला पाव इंच, तर 4.5 इंचाची पट्टी इथं आपण काढून घ्यायची। बाहीला आपण खुणा करून घेऊ। आणि अशा प्रकारे मार्किंग केल्याप्रमाणे ही पट्टी आपल्याला काढून घ्यायची। ही पट्टी काढून घेतल्यानंतर हा कपडा आपण साईडला ठेवणार आहोत आणि हा माझा मेन ब्लाउजचा कपडा आहे। ही बाही आपल्याला इथे ठेवून बघायची आणि या बाहीच्या वरती आपल्याला एक्स्ट्रा कपडा फुगा करण्यासाठी घ्यायचा आहे। तर आपण 4 इंच घेऊ शकतो। इथं माझा कपडा 5.5 पावणे 6 इंच आहे एक्स्ट्रा, तर मी आहे तेवढा कपडा घेत आहे। जर एक्स्ट्रा झाला तर मी कट करून टाकीन खालच्या साईडला। तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी आपली बाही आहे त्याच्यापेक्षा 1/2 इंच कपडा वरती जास्त घ्यायचा आहे, एक्स्ट्रा घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं नाही। अगोदर आपण ह्याला फुगा करून घेऊ, चुना करून घेऊ आणि नंतर कट करू। तर जिथून एक्स्ट्रा आहे तिथून आपण अशा खुणा करून घेऊ आणि ही बाही आपण साईडला ठेवून देऊ। जिथं खुणा केलेल्या आहेत तिथं अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचेत, म्हणजे आपल्याला इथून पलीकडे चुना टाकायचे हे लक्षात येईल। तर हा कपडा आपण वेगळा वेगळा करून घेऊ। अशा प्रकारे व्यवस्थित धरून आपल्याला ह्या व्यवस्थित कपडा पकडून आपल्याला ह्या चुना करून घ्यायच्यात। बरोबर एका खाली एक अशा चुना करत जायचंय। वरच्या बाजूला चुना करून घेतलेले आहेत, तसेच या बाजूला पण आपल्याला चुना करून घ्यायच्यात। अगदी वरच्या बाजूला जशा केलेल्या आहेत तशाच चुना आपल्याला इथं पण व्यवस्थित एकावर एक अशा चुना करून घ्यायचे। आता आपल्याला ह्याच्यावर आपली बाही ठेवून बघायची। अशा प्रकारे बाहीला खुणा करून घ्यायच्यात आणि आपली बाही इथं आपल्याला ठेवून बघायची। जर एक्स्ट्रा कपडा राहत असेल तर आणखीन चुना आपण करू शकतो। तर इथं माझा एक्स्ट्रा कपडा राहत आहे, तर मी आणखीन 2 चुना टाकून घेईन। अशा प्रकारे चेक करून आपण नंतर चुना टाकू शकतो।
जर आपला कपडा एक्स्ट्रा राहत असेल तर आपण चुना एक्स्ट्रा टाकू शकतो. अगदी मधोमध इथं आपल्याला असा आपला कपडा ठेवून घ्यायचा आहे. हा जो आपला काठाचा कपडा आहे तो अशा प्रकारे हा अस्तरचा आणि हा काठाचा कपडा आपण आपल्या बाहीवरती अशा प्रकारे व्यवस्थित एक वरच्या साईडला आणि अस्तरचा खालच्या साईडला ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेंटर येऊ द्यायचं आहे.
अशा प्रकारे आता आपण बाही फोल्ड करून दोन्ही भाग एकावरती एक ठेवून जशी आपण क्रॉसपट्टी जोडतो तसं आपल्याला इथं टिप मारून घ्यायची. फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं टिप मारून घ्यायची. आणि आता आपण ज्याप्रमाणे क्रॉसपट्टी पलटतो तसं हा कपडा पलटून घ्यायचा आहे आपल्याला. असं केल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूलाही व्यवस्थित बाहीला फिनिशिंग येते आणि कपडा आतल्या साईडला जातो आपला. वरी पण आपल्याला असं अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि खालच्या साईडला पण टिप मारून घ्यायची. तर ही झाली आपली फुगाबाही तयार.